प्रभाकर कारेकर जाणी संगीत मळार जायती नामना जोडली. शास्त्रीय संगीत आसत, नाट्य संगीत आसत आणि आम्ही ल्हानपणासान तांचे अभंग आसत, नाट्य संगीत आसत आम्ही आयकतात आणि आज हे महान असे व्यक्तिमत्व आमचे मदल्यान देवाघरा गेला आणि तांकां आर्गां दिवंक आयची शोकसभे हे आयोजन केल्ले आसा. कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे सर आमचे मदीं आसात. तशेंच आमचे मदीं आसात कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सरवणवेळी, उपसंचालक मिलिंद माटे, दुसरे लेखा विभागाचे उपसंचालक राजूराव देसाई. आज तांकां आर्गां भेटयतना हांव विनंती करता संचालक सरवणवेळी सरांक तांणी येवकारची उलोवप करची. सगळ्यांक नमस्कार. आयच्या ह्या शोक सभेक आमच्या मध्ये हजर आसात गोंय राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री भौमानीस गोविंद गावडे सर, त्याचबरोबर आमचे डेप्युटीज हांगा सगळे जमिल्ले पत्रकार, प्रिंट मिडिया, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ असे नागरीक गोरख मांद्रेकर, हे सगळे ह्या शोक सभेच्या निमित्तान हांगा जमिल्ले सगळ्यांक हांव येवकारतां. आमी हालींच 2021 गोमंत विभूषण अवॉर्ड जेका आमी दिलो 2023 सो ते म्हणजेच आमचे पंडित प्रभाकर कारेकर सर हे काल पयर निवृत्त जाले आणि तेंचे काल तेंचे फ्युनरल जाले आणि आयज आमी हांगा तेंचे शोक सभा ही ऑर्गनायज केल्ली आसा. सो तेन्ना हांव सगळ्यांक जे हांगा तेंचे बरे मागपी सो तेंकां सगळ्यांक ह्या निमित्तान येवकारतां आनी हांगाच म्हाजे येवकाराचे 2 शब्द सोंपयता. देव बरें करूं सर. पंडित प्रभाकर कारेकर जाणी गोंय, महाराष्ट्र, देश आणि परदेशांत गोंयचें नांव उजळीत केलें आणि अशें हें महान व्यक्तिमत्व आज आमचे मदीं ना. आमी तांकां किंवा तांच्या घरच्यांक कांय दिवंक शकची ना, पूण आमच्यांनी एक काम करूंक जाता की देवाक उलो मारून तांच्या आत्म्यांक चिरशांती मेळची अशें आमच्यान देवा कडेन मागूंक जाता. तेन्ना आमी सगळीं जाणां उबी रावया 1 मिनीट आनी तांकां आर्गां. देव बरें करूं. हांव विनंती करता आमचे कला आणि संस्कृती मंत्री तशेंच माचे वेळे हेर मानेस्तान तशेंच गोरख मांद्रेकर सर आमचे मदीं आसात तांकां ही पंडित प्रभाकर कारेकर हांचे फुटबॉल फुलांचे पाखरे भेटोवन आर्गां. येवटे ना
उपस्थितांमध्ये कार्यकर सरांचे कोणी चाहते असत जाल्यार तांकां विनंती आसा की तांकां फुलांचे पाकळे भेटून आर्गां भेटोवपाची इत्सा आसा तांणी मुखार येवची. जायते जाण पंडित कार्यकर सरांक खूब लागींच्यान वळखतात. तांचे मदले एक गोरख मांद्रेकर सर. सर, तुमकां विनंती आसा की तुमी तुमचे शब्द हांगा मांडचे. नमस्कार. कला आणि संस्कृती खात्यानं आयोजित केलेल्या या शोक सभेत सगळे मान्यवर, रसिक मित्रांनो, आदरणीय पंडित प्रभाकर बुवा कार्यकर हे गोंयचे आमचे येदे मोठे कलाकार. ही सबंद गोंयान तांचो जो आवाज आसा पळय वो काळजाच्या हृदयाच्या भितर कोरलेलो आसा, वचूं शकना. 50 वर्सां हांवें प्रत्यक्ष ताका गायतना पळयल्लो आसा. सम्राट क्लब इंटरनॅशनल कवळे शांतादुर्गा मंदिराच्या प्रांगणात फाटली कितलीशींच वर्सां आयोजनान ते प्रमुख भुमिका निभयताले आनी तांच्या आशिर्वादांनी मोठमोठे कलाकार आमकां पळोवपाक मेळ्ळे. म्हापशा आविष्कार संस्थेन ते मुखेली आशिल्ले आनी सबंद गोंयभर कलाकार जर बरे हाडटलो तर कार्यकर बुवाक सांगताले आमचे गोंयकार. आनी हांव एक संगीत प्रेमी असल्या कारणान प्रत्येक मैफल गोंयांत ज्या ज्या ठिकाणी जाताली त्या आवर्जून आमी उपस्थित लायताले. कारण तांचो जो आवाज आशिल्लो न्ही, आवाजाची जी गोडी आशिल्ली, जो ढंग आसलो आनी आवाजान एक तरेची दाटसाय म्हणटा आमी, अशी आर्त स्वर जो आसा तो काळजाक वचून भिडटालो. प्रिय प्रहान नाट्यगीत जेन्ना म्हणटालो तेन्ना शेवटची वळ उशक काल हा जेन्ना म्हटल्या नंतर एक जी तान तो मारतालो. हांगा रसीक शिकणारे भुरगे म्हाका दिसतात, एक जी तान तो मारतालो, फाटली 50 वर्सां ती तान जशी मारतालो ना, आयज गोंयांत न्ही महाराष्ट्रांत भारतभर असो एकूय कलाकार जावना की अशा तरेची तान आयज एकट्याकूय जमना. हे हांव ठामपणे सांगू शकता. कोणाकूच जमना. आयज मोठमोठे कलाकार आसात ते नाट्यगीत सादर करपाचो प्रयत्न करतात, पण ती तान कोणाक येना. स्वरराज छोटा गंधर्व नंतर प्रभाकर कार्यकर सर, आनी ते वय असो महान कलाकार आयज गोंयांत मुकलेलो आसा. आमी म्हापशेकार असल्या कारणान अनेक वेळा तांची पर्सनल भेट जाताली. भाई मोये व तांकां खास करून आपयतालो तेन्ना आमी तांच्या कक्षान वचून बसताले, मेळटाले आनी आमी सांगताले, बुवा हे नाट्यगीत तुवें म्हटलंच पाहिजे. मागीर सांगतालो, हो म्हणटालो रे, हांव गोंयकार मरे म्हणटालो. आनी हेच नाट्यगीत न्हय तर मधु मिलनात या, एक सुंदर अशी अनेक नाट्यगितां, अभंग, दिनाची माऊली तर ताणेच म्हणप आनी कोणूच म्हणू शकना. जांणी हे आयकलेली आसा पदां, तुमी युवक म्हाका दिसता खुबशे तांणी तेचे फाटले रेकॉर्डी पळोवच्यो. येदो मोठो कलाकार वो खरें म्हटल्यार आमी भारतभर अनेक गंधर्व पळयल्ले आसात, पण खरें म्हटल्यार गोंयचो स्वर गंधर्व म्हटल्यार पंडित प्रभाकर बुवा कार्यकर. येदो मोठो कलाकार. आनी म्हाका उगडास जाता, उपशास्त्रीय आसाच पण शास्त्रीय गायनान सुद्दां तो सुरवातीक न्ही साल आयलो ते वातावरण निर्मिती इतली सुंदर जाताली की खंयच पळोवपाची गरज ना. बुवाचें तोंड पळप आनी साथीदारांक तो बरो असो प्रोत्साहन दितालो, हांव वाजया. आमचो दयेश आसो किंवा राया कोरगांवकर अशा लोकांक वाजया. इतले सुंदर. खास करून अशे अनवट राग तो सादर करतालो. केन्ना केन्ना आमी पळयताले, म्हाका एक उगडास जाता, बागेश्री कंस म्हणून एक राग आसा, तातूंत तो शास्त्रीय ख्याल गायन म्हणटालो. इतलो सुंदर की लोकांच्या मनात, म्हणजे हांवें कितले अनेक वेळा तो आयकला, लोक ताका
मुद्दम परत परत शिफारस करताले वो आयज तो राग म्हणा अमकी नाट्यगितां म्हणा. खरें सांगता तुमकां आयज काळजांतल्यान दुख्ख खूब जाता. निमाणे पर्यंत ताज्यो आमी बैठकी हांगा पणजी सुद्दां जाल्ली ती पळयल्ली आहा कला अकादेमीन. त्यामुळे मोठो कलाकार आमचो गोंयचो आणि हांव खरें म्हणजे अभिनंदन करता कला आणि संस्कृती खात्यान ताबडतोब ताजो विचार केलो आणि ताका ही शोक सभा आयोजीत केली. हे मोठे कार्य कला आणि संस्कृतीन केल्लें आसा त्याबद्दल तांचें अभिनंदन करता. धन्यवाद. देव बरें करूं मांद्रेकर सर. सरांनी खूब आमकां कारेकर सरांच्या जिवना कडेन लागीं हाडले. तांची नाट्यगितां आसत, तांची पदां आसत आनी ती परत कानाचेर खंय तरी घुंवपाक लागली. ज्या मनशाक संगीत नाटक अकादमी तेच भशेन तानसेन पुरस्कार आनी हेर साबार पुरस्कार फावो जाले आनी तांच्याच कार्याचो एक गौरव म्हणून गोंयचो प्रतिश्ठेचो असो तांकां गोमंत विभूषण पुरस्कार गोंय सरकारान कला आनी संस्कृती खात्याचे वतीन दिलो.